चडशो भोवडो म्हणल्यार कितें सोबीत सुवातो मज्जा आनी बऱ्यो यादी. पूण काही भोवड्यो त्यो वेगळीच असतात. त्यो असतात काळजात भय निर्माण करपी अणुभवांखातीर. आज आमी गुजरातच्या डुमास दर्यावेळेर वचपाचे आसात. एक असो जागो जें दर्याच्यो लाटो आपल्या वांगडा फक्त रेव नव्हे तर भिरांकूळ गुप्तेत घेवन येतात जे केन्नाच मरनात. डुमासांत एक गजाल पेळग्या पेळग्या सांगत आयल्यात. एक शिटकावणी, रातच्यो तुका कोणे नावान उलो मारल्यार फाटी वळून पळे नाका. हीच ती शिटकावणी जी ह्या काणयेचो नायक मयूर आपल्या वांगाळा घेऊन गेलो. आणि केत जाता जेव्हा असल्या शिटकावणेक कोण तरी मोडून उडयता. ही कहाणी सुरू जाता 5 कॉलेज इश्टांपासून. त्यांना एक साधी सुट्टी नका आशिल्ली. त्यांना जाय आशिल्लो रोमांच, थ्रिल. आणि ह्याच शोधान ते एका अशा सुवातेर पावतात जी आपल्या सोबेत काय परस आपल्या काळख्या इतिहासाखातीर चड वळखतात. तर तांची येवजण एकदम साधी आशिल्ली, डुमासाक वचे. आता पंगडात 2 विचारांचे लोक आशिल्ले. काही जण म्हणटाले ह्या सगळ्या अफवा असतात. पण मयूर जो थळावो आशिल्लो ताका थंच्या कहाण्यांची खबर आशिल्ली. देखून सगळ्यांनी मिळून एक नियम केलो जो त्यांच्या सुरक्षेखातीर जाय आशिल्लो. सूर्य अस्ताक वच्चे पयलीं दर्यावेळ सोडून दिवपाची. तो एक नेम जो ते बेगीन मोडून उडोवपाचे आशिल्ले. जेन्ना ते दर्यावेळवर पावले तेन्ना तांकां एक वेगळंच दृश्य दिसलें. जिथे भय दिसपाक जाय आसला थंय तर एक जत्रेसारखं वातावरण आसल्यो. तांणी ऐकलेल्या कहाण्यांनी आणि तांच्या दोळ्यामुखार आसलेल्या सत्यात जमीन अस्मानाचो फरक आसलो. ह्या जाग्यात 2 रुपां आशिल्लीं, जशे दीस आणि रात. पळात, दिसा हा जागो कसो गजवजता. भुरगीं खेळतात, लोक मजा करतात, एक सामान्य टुरिस्ट स्पॉट. पण दुसऱ्या वटेन आख्यायिका कितें सांगता की ही सुवात एक पोरणे मसण आसा. आणि ही जी काळी रेव दिसता ती जळलेल्या मनशांच्या गोबरांतल्यान तयार झाल्या. कितले भिरांकूळ हे. आणि ह्याच वेळार एक थळावो मनीस त्यांच्या मुखार आयलो. ताची उतरावं साधी पूण भेदक आशिल्ली. ताणे दिल्ल्या त्या शिटकावणेन तांच्या मनातला सगळो उत्साह ना केलो आणि पहिलेच खेप तांकां खऱ्या भयाची एक ल्हानशी झलक मिळली. आणि हांगेच्यान तांच्या भोंडेक एक अशें वळण मेळ्ळें जंयच्यान फाटी येवप जवळजवळ अशक्य आशिल्ल्या. तांणी एक निर्णय घेतलो, एक असो निर्णय जो तांच्या सगळ्या योजनांक बदलून उडयतलो. आणि थंयच तांची पहिली चूक जाली. पंगड फुटलो. दर्यावेळेच्या दुसऱ्या तोंकार दिसपी एका पडक्या इमारतीन तांकां ओढून घेतले. पूण जसजशे ते मुखार वताले कांय जाणांक अस्वस्थ दिसपाक लागलो आणि ते फाटीं वळले. पूण मयूर आणि कुशल उत्सुकतेने मुखार गेले. तांकां खबर नाशिल्ली की सूर्य मावळपाक लागला आणि ते आता एकले आणि असुरक्षीत उरल्यात. आता सुरू झाली ती रात, जी तांच्या जिवतान काळोख घेऊन आयली. कांय मिनटां भितरच सगळं बदललं. दर्यावेळवर यो सगळो आवाज बंद जालो, फक्त लाटांचो आवाज येतालो. काळोख इतलो दाट झाला की एकामेकांक पळोवप लेगीत मुश्कील जाल्लं. आणि त्यांना कळलं ते वाट चुकल्यात. आणि ते पयली भिरांकूळ घडणूक घडली. काळखांतल्यान एक हळुवार आवाज आयलो, कुशल. तोच प्रकार ज्या विशीं त्याच्या आजयेन शिटकावणी दिल्ले. एक आवाज जो मनशाचो नासलो. आता फक्त वाट चुकपाचो प्रश्न नाशिलो. तांचेर चारय वटेन हल्लो जावपाक लागलो. जळट्या लाकडांचो वास, कुडी विरयत आवाज, 8 वर्षां पयलीं मरण पाविल्ल्या मयूरच्या आज्जीचो आवाज, राम नाम सत्य है असो मंत्र कानात घुमपाक लागलो आणि दर्यांतल्यान वर सरपी एक भयंकर आकृती. हे सगळे तांकां मानसिकरित्या तोडपाखातीर रचिल्लेलो एक सापळे आशिल्लो. आणि निमाणे तांची निमाणी आशा सोंपता. फोन बंद पडटा. घड्याळात ठीक 12 जाल्ल्या आणि ते त्या भयभीत शक्तींवांगड पुराय तरेने एकले उरतात. पण कहाणी हांगा सोंपना. सकाळ झाली, पण काळू अजून गेलो नासलो. दुसरे दिसा सकाळी जेन्ना लोक तांकां सोदपाक गेले तेन्ना ते उदका लागसार बेशुद्ध अवस्थेत मेळ्ळे. तांकां खूब जोर आयलो. कुशालाक शारिरीक त्रास जालो, पूण मयुराच्या मनाचेर त्या रातीचो खोल घाव जालो. सांगतात की तो आजूनय न्हिदेन त्या जळत्या लाकडाच्या वासाच्या भयान किळांच्या मारून उठटा. तो श्राप आजूनय त्याच्या वांगडा आसा. ही काणी आमकां एका प्रश्नावांगडा सोडून वता. काय सुवातो आपलो भिरांकूळ भूतकाळ खरंच धरून दवरतात काय आणि अशा सुवात्यांच्या गुपितांक उक्ते करपाचे धाडस करचे काय तांकां अशांत सोडून देवपच बरे? विचार करात.